साताऱ्याच्या वाईजवळच्या पसरणी घाटामध्ये कारचा अपघातामध्ये दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू, 2 जण गंभीर जखमी. धुळ्याच्या साक्री तालुक्यातील दंगाई गावातील नागरिक पाण्यापासून वंचित. कर्मचारी आणि ग्रामसेवकांमुळे नागरिकांना वेळेवर पाणी मिळेना. पाण्याची समस्या सोडवण्याची नागरिकांची मागणी. जळगावच्या मोहाडीमध्ये MSCBच्या कनिष्ठ अभियंत्याला मारहाण. जयेंद्र सपकाळ असं मारहाण झालेल्या अभियंत्याचं नाव. जळगावच्या MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बुलढाणा जिल्ह्यामधील रायपूर इथल्या सैलानी बाबाच्या यात्रेला आजपासून सुरुवात. सैलानी बाबाच्या यात्रेसाठी देशभरातून लाखो भाविक दाखल. नाशिकच्या गोदा तीरावरील पाणी पिण्यायोग्य. प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अजब अहवाल. तर दूषित पाणी पिण्यायोग्य गोदाप्रेमींचा अधिकाऱ्यांना सवाल. अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची गोदाप्रेमींची मागणी. जालन्याच्या परतूरमध्ये दारूबंदी पथकावर हल्ला. गुळखंड तांड्यावर छापा मारण्यासाठी गेलेल्या पथकावर हल्ला करत दगडफेक. एका अधिकाऱ्यासह 4 कर्मचारी जखमी. नागपूरमध्ये दुकानातील कर्मचाऱ्याला 3 जणांनी लुटलं. बँकेतून पैसे काढून आणताना 11,40,000 रुपये घेऊन चोरटे पसार. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. चिपळूणमध्ये करंजेश्वरी देवीच्या शिमगोत्सवाला सुरुवात. वाशिष्ठीच्या तीरावर हा शेरणे उत्सव रंगला. उत्सवासाठी लाखो भाविकांची गर्दी.